साइन कॉस थीटा साइन कॉस थीटा. आजचं भविष्य मुलगा नाव मोठं करेल. कॉइन थीस साठा. कॉइन थीस साठा. कॉइन थिस साठा. सुरुवातीला साठा साठा खायचेत काय? नाही बाबा. नाही ना बाळा, काय ते साइन कॉस थीटा. हा आई आली. अगं आई. चांगला मूड आहे, नको घालूस ना बाळा. हा मस्त दिवस आहे ना, नको मूड घालूस. हा नीट बोल. लागलो लागलो हा, हा. लागलो. हो. ओ ओ आई आई ओ. आई आई. सांग ना बाबांना सांग ना. असं डायरेक्ट नाही सांगता येणार. नाही मूडबीड बघून सांगावं लागेल बाबांचं. हा मग रात्री सांगशील. मारत आई सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. आई आई आहे ना मी तुझी. हो. असं बोलतात आईशी. नाही, sorry, मी अशी वाटले मी तुला. ऐक आई, तू सांग ना, तू सांगितल्याशिवाय नाही होणार ते. मी विचार प्लीज आई. मी विचार हा. बाजूला. आहो ठेवा तिथे, ठेवा. एक काम होतं. न मागता चहा आला तिकडेच कळलं. बोला. ओंक्याला 1.5 लाख रुपये हवेत. किती? आई 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 किती? 1.5 लाख 1.5 लाख. ऐका 1.5 लाख 1.5 लाख. शांत. ऐका शांत ओंक्याचे शांत. बाबा शांत. तेच ते शांत शांत. 1.5 लाख हवेत. काय बिझनेस सुरू केलाय आपल्या पोराने, त्याच्यासाठी पाहिजे 1.5 लाख. शांत शांत. कुठला बिझनेस? हे सांग. मी गाड्या धुणार आहे. मी ज्याच्या त्याच्या घरी जाऊन, प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वतःच्या हाताने त्यांच्या गाड्या धुणार आहे. आणि मग लोक तुला पैसे देणार. हा हा म्हणजे इथे हा म्हणजे आपली जाहिरातच. नीट बस. आपली जाहिरातच तशी आहे ना बाबा. बर, म्हणजे जाहिरात सुद्धा करून झाली. हो म्हणजे इनिशियल खर्च मी केलाय. एरियामध्ये पॅम्पलेट वाटलेत. नंतर सध्या एका वेबसाईटवर काम सुरू आहे. आणि राज्यभरात पेपरात सुद्धा जाहिरात दिली आहे. बाळा, जे काही तू केलंयस, वेबसाईट महाराष्ट्रभर ॲड केली आहेस, त्यासाठी तू इनिशियली खर्च केलास, त्यासाठी भांडवल कुठून आणलंस? बाबा तुम्हाला माहितीच आहे की लॉकडाऊन नंतर सोन्याचे भाव एवढे वाढले की हवे तसे पैसे मिळत होते. मग आईच्या परवानगीने मी आईचा सोन्याचा हार विकला. हे बरं केलंस, योग्य भाव मिळाला ना. बाबा मला खात्री होती तुम्ही मला काही बोलणार नाही. शिवाय मी तुमच्या शिकवणीत वाढलोय बाबा. बाबा पाया थांब 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 बाळा, मला उभं राहू दे ना, मग पाय. आता बाबा पाया पडतो. टाचा घासून घासून तुझ्यासाठी हार बनवला.
याने फालतू ऍड साठी ते खर्च केले हा? याच्यासाठी खर्च करू केले दे ना खर्च. काय बिघडलं? माझ्या लेकरानेच केलंय ना, त्याच्यासाठीच केलंय मी. तो धडपडू पाहतोय, त्याला काहीतरी करायचंय, त्याच्या पायावर उभं राहायचंय, तर तुम्ही का नाही त्याला राहू देतात उभं? अगं पण खर्च करायचा ना, त्याला धंदा करायचा ना, 3 बिल्डिंगीत करायचं ना. महाराष्ट्रभर कशाला ऍड केली? ये ओंक्या ओंक्या ये ओंक्या ये ओंक्या भाई. अरे या 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 इकडे या इकडे या. हे कोण? हा, हे आमच्या कंपनीचे सीईओ. हाफ चड्डी घालून बादली घेऊन सीईओ आलाय तुझ्या कंपनीचा. बर माझ्या गाडी धुण्याच्या व्यवसायात ते माझ्या सोबत आहेत. बर पाय पडतो काका. थांब थांब थांब, उभं राहू दे, थांब. ये लोकांच्या पोरावर हात उचलाल काय? जरा शांत, रागाला आवर घाला हो जरा तुमच्या. आई पावली आणि धंदा काढला ओंक्या. च्या गावात पडली. लागलं तुला? अरे मजबूत लागलं. जा, दुर्लक्ष कर. लागलं लेकरं? काय गं? ओंक्या ते सांगायला आलो होतो. काय व्हॉट इज द इश्यू? अरे काय झालं माहितीये ऐक ते 2 बिल्डिंगचे मॅटर सॉल्व्ह झाले ओंक्या. तो 3ऱ्या बिल्डिंगचा वॉचमॅन घुसू देत नाही. तो बोलतो दूसरे एरिया के लड़कों को घुसने नहीं देंगे. बिझनेस मध्ये रायव्हलरी आणि कॉम्पिटिशन. नीट बोल. छोटासा प्रश्न, नीट बोल. हा? नीट बोल. बने प्लीज कम. बाबा एक 2 मिनिटासाठी सोफा देता का? आमची कॉन्फरन्स आहे. हॅव अ सीट. तुम्ही बसा. बापरे. बने आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅन करावं लागेल. काय बरं करता येईल? बोल ना. बोल ना. बाकी स्ट्रॅटेजी प्लॅन करतोस, बोल ना. बोल ना. त्यांची मीटिंग चालू आहे, तुम्ही गप्प बसा. बने एक काम कर. आत्ताच्या त्या 3ऱ्या बिल्डिंगमध्ये जा आणि सगळ्या गाड्या फुकटमध्ये पुसून टाक, धुवून टाक. याने काय होईल? काय? मार्केटमध्ये चांगला मेसेज जाईल. आपोआप जर त्या गाड्या चमकल्या तर मालक स्वतःहून आपल्याकडे येतील. येस येस कळलं तुला? येस येस तू बादली आणली आहेस? हो. पण फडका विसरलायस. Yes. 1 मिनिट थांब. देऊ? नाही टेक दिस स्टफ अँड फायर. एक मिनिट. हे कापड मला ओळखीचं वाटतंय. आपल्या लग्नातलं असंच होतं. असंच होतं की हेच होतं? हेच होतं माझ्या तुमचं- लग्नातला लग्नातलं. लोकांच्या पोरावर हात नका उचलू. माझ्या लग्नातला 17 लोकांचे कपडे धुवायला काय करताय काढतोय. घरगुती? लोकांच्या गाडा धुवायला कपडे वापरतोस माझे. त्याने घेतलं, त्याला वाटलं जुनं पुराणं असेल म्हणून त्याने वापरलं ते. ऐका माझं, मी बिन दिलं नाही. बाबा हे बघा आत्ताशा माझ्याकडे 6 गाड्या आहेत. हळूहळू 20 गाड्या होतील, मग 50. हळूहळू बघता बघता मी 100 शेकडो गाड्यांचा मालक होईन. ए तो शेकडो गाड्यांचा मालक नाही होणार, शेकडो गाड्या धुणारा होणार आहे. बाबा तुम्ही मला बोलला होतात ना की तुझी धुण्याची पण लायकी नाहीये. बघा आता मी काय करतो ते. अरे ती ढुंगण धुवायची लायकी नाही अशी म्हण आहे. सभ्यता म्हणून मी ढुंगण हा शब्द वापरला नाही तर त्याचे हे परिणाम होतील हे माहिती नव्हतं रे. पण बाबा आता मला ढुंगण कोण धुवायला देणार? ऐका ना. समजूनच घेत नाही.
माझं काय म्हणणं आहे ते समजूनच नाही घेत हा? माझ्यावरती चिडचिड करतात फक्त. रडू नको लेकरू, रडू नको सोन्या, माझं लेकरू ते. अगं अगं आई, मी काय करू, मी काय करू, मी काय मारू, गेला गेला मी काय मारू. ओंक्या गेला, ओंक्या गेला. कोणाला मारणार? अहो कोणाला मारणार? ओंक्या गेला, गेला. आई नाही गेला. इकडे आई गं. चिडू नका तुम्ही, ऐका माझं. अहो लेकराने तुमच्या नावाने कंपनी खोलली आहे, त्याचा तरी तुम्ही मान ठेवा. एक मिनिट. कौतुक करा लेकराचं. माझ्या नावाने कंपनी खोलली म्हणजे बाबा सांग. मजला तुमचे नाव उंच गगनात न्यायचे होते. नीट बोल, नीट बोल, नीट बोल, इकडे नीट बोल, इकडे नीट बोल. मजला बिजला हे शब्द नीट बोल. गगनासी वगैरे जाऊ दे, माझं नाव का ठेवलंय कंपनीला? मारू नका लांब. आणि काय नाव ठेवलंयस? प्रसाद खांडेकर गाडी धुण्याची कंपनी. केलं.